मान्सून आता 12 जून पर्यंत राज्यामध्ये दाखल होण्याची शक्यता आहे। गतवर्षीच्या तुलनेमध्ये यंदा मान्सूनचे आगमन वेळेपूर्वी होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय। तर नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या हालचालींवरून मान्सूनच्या आगमनाचे हे संकेत मिळतात। 27 ते 28 मे दरम्यान मान्सून केरळ किनारपट्टीवर पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि सध्या कन्याकुमारीच्या आसपास चक्रीवादळाची स्थिती आहे। तसंच केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा सुद्धा निर्माण झालाय आणि ही परिस्थिती खरं तर मान्सूनच्या आगमनासाठी पूरक मानली जाते। आणि त्याच पार्श्वभूमीवर आता 12 जून पर्यंत मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी खरं तर ही दिलासादायक बाब म्हणावी लागेल। दरम्यान कसा असेल हा मान्सूनचा प्रवास आपण पाहूयात। 19 मे पर्यंत बंगालच्या उपसागरामध्ये मान्सूनचं आगमन होईल। त्यानंतर 27 ते 28 मे दरम्यान केरळ किनारपट्टीवर मान्सून येणार आहे। त्यानंतर 12 जून पर्यंत महाराष्ट्रामध्ये मान्सून